चलो वेरी वेलकम एवरीवन. ओके चलो. सो क्वेश्चन नंबर 11 was the homework, but students are getting some problem while solving this. Very easy. काहीच नाही वाढवलं याच्यामध्ये, एकदम इझी आहे एक्झाम्पल, काही प्रॉब्लेम नाही. ओके चलो लेट स्टार्ट. Given that if Dorbish, Bowlish and Fisher's price index number are 5 and 4 respectively. ओके म्हणजे दोन्ही ऍव्हरेज दिलेत आपल्याला. ओके रिस्पेक्टिव्हली. देन फाइंड. ओके काय म्हणतात पहा. लॅस्पियर्स अँड पाचचे काहीच नाही, एकदम इझी आहे. चलो चलो गिवन दॅट राईट डाऊन. गिवन दॅट price index number of Dorbish and Bowlish and price index number of Fishers is 5 and 4 respectively. So 5 and 4. Everyone, yes? Is it done? चलो मग आधी आपण Dorbish आणि Bowley यूज करू. चलो therefore P01 of Dorby and Bowley is given as P01 of Laspierre plus P01 of Pasche's whole divided by how much? 2. त्यातलं आपल्याला जे माहिती ते टाकून देऊ. डॉर्बी बाउली आपल्याला माहिती आहे तर टाकून देऊ आपण. सो 5 is equal to P01 of Laspierre plus P01 of Pasche आणि या 2 ला इकडे घेऊन येतो मल्टिप्लाइड बाय 2. ओके चलो. सो हियर इट विल बी 10 is equal to P01 of Laspierre. आता लॅस्पियरला पण इकडे घेऊन येतो तो मायनस बनवून जाईल. 10 मायनस इज इक्वल टू P01 ऑफ 500. ओके मी एक इथे इक्वेशन तयार करून टाकला. 500 ची व्हॅल्यू काढली. 500. यस एवरीवन, ह्याला म्हणतो इक्वेशन 1. ओके इसको क्या बोलता हूँ? इक्वेशन 1. इज इट फाइन एवरीवन? ओके चला त्यानंतर आता आपण कोणाला यूज करू? फीचर्सला यूज करू. सो P01 ऑफ फिशर्स इज इक्वल टू अंडर रूट P01 ऑफ लॅस्पियर into P01 of Pasche. Okay, so Fishers is how much? 4. 4 is equal to under root P01 of Laspierre into P01 of Pasche. Squaring on both the sides we get 16 is equal to P01 of Laspierre into P01 of Pasches. yes बच्चों. ओके बस आता काय करा, फ्रॉम इक्वेशन 1 500 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ती पुट करून टाकू इथे. कुछ नहीं, एकदम रेगुलर क्वेश्चन था बच्चों ये. सो 16 इज इक्वल टू P01 ऑफ लैस्पियर इनटू 10 माइनस P01 ऑफ लैस्पियर्स. ओके एवरीवन. ओके चला आता इथं फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स लेट P01 ऑफ लॅस्पियरला मी इथं काय म्हणतो? एक्स बोलतो. काय म्हणतो? एक्स बोलतो. ओके सो दिस विल बिकम 16 इज इक्वल टू एक्स इंटू ब्रॅकेट 10 मायनस एक्स. ओके चला सो 16 इज इक्वल टू 10x माइनस एक्स चा स्क्वायर. ओके सो क्या बचा बच्चों? यहाँ पे देखो एक्स स्क्वायर माइनस 10x प्लस 16 इज इक्वल टू हाउ मच? 0. येस चला आता अशी फोड पाडा की गुणाकार 16 ला पाहिजे. 8 दुने 16. येस एकदम इझी. सो एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 2x प्लस 16 इज इक्वल टू हाउ मच? 0. ओके सो x into bracket x minus 8 and minus 2 into bracket x minus 8 is equal to how much? 0. Therefore x is equal to either 2 or x is equal to either 8. पण आपण x ला काय म्हणलो? लॅस्पियर बोललोय ना. सो लॅस्पियर कॅन बी आयदर 2 or लॅस्पियर कॅन बी आयदर 8. काहीच फरक पडला का याच्यामध्ये? नाही. सो एकदा लॅस्पियर 2 असताना, सो therefore when from
इक्वेशन, कोणती इक्वेशन वापरायची बाळांनो? वनच वापरू. फ्रॉम इक्वेशन वन, फ्रॉम इक्वेशन वन काय म्हणतो? 10 मायनस P01 ऑफ 500 इज इक्वल टू 500 लॅस्पियर ऑफ लॅस्पियर इज इक्वल टू P01 ऑफ 500. येस, एकदम इझी. चला मग बाळांनो दोन्ही व्हॅल्यूज पुट करून टाका. सो 10 minus 2 is equal to P01 of 500 and 10 minus 8 is equal to P01 of Laspieres. Therefore, P01 of 500 is equal to 8 or P01 of 500 is equal to how much? 2. That's it. खत्म. कुछ भी नहीं, दोनों में से एक वैल्यू उसकी हो सकती है. कुछ रेगुलर क्वेश्चन है. चलो डू इट फास्ट. Very regular and straightforward example it was. Is it done? इफ यू वॉन्ट तुम्ही हे दोन्ही पण गोष्टी एका खाली एक घेऊ शकता. चला आपण लिहून घेऊ बाळांनो. सो त्यातलं नंबर 1, P01 of Laspieres is equal to 2 and P01 of Paschal will be 8. Okay, and P01 of Laspieres is 8 and P01 of Paschal will be 2. कुछ नहीं किया बच्चे से, एकदम इजीली सॉल्व किया अपन ने.
होमवर्क देण्याचं कारणच ते होतं की याच्यामध्ये काहीच नाहीये, रेग्युलर क्वेश्चन होता. Okay, done. I hope it is done. And with this example, exercise 5.2 comes to an end. Yes, guys. Okay. Exercise 1.5.2 ends over here with this example. Anybody having any doubt up to 5.1 and 5.2? Nothing, only log calculations. कुछ भी नहीं है 5.1 में, तो कुछ भी नहीं है. फक्त काय त्याच्यामध्ये, फक्त आणि फक्त लॉग कॅल्क्युलेशन, बाकी काहीच नाही. 5.2 ला फक्त फॉर्म्युला, मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला बस. वहाई उनकी जिंदगी, बस फॉर्म्युला फक्त माहित असतील, विषय खत्म. येस गाइज. Now we are going to start with what? CLI. Yes. So next topic that we are going to study is what? CLI, that is cost of living index number. Guys, are you there? Cost of living index number. Okay. So cost of living index number आपण सर्व गोष्टी पाहण्याआधी आपण आधी पाहूया त्याचे डायरेक्ट युजेस. काय डेफिनेशन असेल, काय असेल ते आपण नंतर पाहूयात बाळांनो. आधी पण त्याचे पाहूयात बाळांनो युजेस डायरेक्टली. कुठे गेले रे बाळा, आहेत की नाही याच्यात? Okay, so very important uses of cost of living index number. ओके, लक्षात घ्या बंधू. आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर मध्ये आपण काय करतो हे काही मिस्ट्री नाहीये. ते तुम्हाला फॉर्म्युला पाहिल्या म्हणतो, अरे सर हे सर्व कॅल्क्युलेशन आपण प्रिव्हियसली केलेले आहेत. येस, डेफिनेटली केलेले आहेत, बट त्याचे युजेस माहित असणं खूप गरजेचं आहे. आधी आपण युजेस पाहू, नंतर आपण त्याच्या व्याख्या, आपण त्याच्या डेफिनेशन आपण जाऊयात. येस, चला पहा. युजेस ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. नंबर 1 पहा. Cost of living index number is used to regulate a dearness allowance or a grant of bonus to employees in order to enable them bear what? Increase in cost of living. Yes, त्यांना ती गोष्ट काय दिली, बेअर झाली पाहिजे आणि त्यानुसार त्यांना ते बोनस आणि डिअरनेस अलाव देतात. कोण देतं? एम्प्लॉयर. कोण देतं? एम्प्लॉयर. आता बोनस कसा ठरवला जातो? मग तो आता तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल तुम्ही की तुमचे जे आजी आजोबा होते हे जेव्हा सरकारी नोकरीमध्ये जर असतील तर त्यांना पगारच होता 60-65 रुपये आणि त्यांना पेन्शन मिळते 12-13 हजार रुपये. 60,000 नोकरीवर जो रिटायर झालेला माणूस आहे 60 रुपयेवर, त्या माणसाला 12,000 रुपये पेन्शन मिळते. हु डिसाइडेड दॅट? हु डिसाइडेड दॅट? सो दॅट इज कॅल्क्युलेटेड बाय कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. की आज एका माणसाला सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी किती रुपये, किती मगजमारी त्या ठिकाणी आहे, या सर्व गोष्टींबांधून आपण कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर म्हणतो, दॅट इज सीएलआय असे म्हणतो. आणि सीएलआय डिसाइड्स की महागाईचा रेट किती वाढलेला आहे. त्याचा फॉर्म्युला खूप इझी आहे बाळांनो, खूप म्हणजे खूप इझी आहे. तुम्ही तुम्ही तुमच्या ओळखीचा पण फॉर्म्युला आहे तो, मी तुम्हाला ऑलरेडी एलॅबरेट केलेला पण आहे. ओके, सो सीएलआयचा पहिला यूज आहे बाळांनो काय, की जे एम्प्लॉईज आहेत बाळांनो त्यांचं काय बाळांनो, बोनस कसा द्यायचा, ग्रँटिंग द बोनस अँड डिअरनेस अलाउन्स, डीए. तुम्हाला माहित नसेल डिअरनेस अलाउन्स काय असतो? डिअरनेस अलाउन्स इज अलाउन्स विच इज गिवन टू एम्प्लॉई. कोण देतो? एम्प्लॉयर देतो, अपार्ट फ्रॉम द सॅलरी. ओके, फॉर बेटर लिव्हिंग, डिअरनेस अलाउन्स. ओके, नेक्स्ट. CLI is used for settling dispute related to salaries and wages. आता सपोज लक्षात घ्या, काही लोकांमध्ये सपोज सॅलरी आणि वेजेसला घेऊन सपोज भांडणं असतील तर ते पण कॉस्ट ऑफ लिव्हिंग नुसारच भांडणं काय होतील, सॉल्व्ह होतील. तुम्ही सपोज जर एखाद्या माणसाला म्हणले की एक काम कर, चल मी तुला 3,000 रुपये पगार देतो आणि माझ्याकडे तू उद्यापासून कामाला येतो, काय येऊ बोले का क्या होता साहब, साहब आजकल 3,000 में कुछ भी नाही होता. तर ते जे त्यांच्यातलं डिस्प्यूट आहे तर ते अंडरस्टँड करण्यासाठी बाळांनो कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबरचा आपण वापर करत आहोत. येस, खूप मजेशीर आहे बाळांनो हा कॉस्ट ऑफ लिव्हिंग सीएलआय. ओके, सीएलआय इज युज्ड इन कॅल्क्युलेटिंग पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. ओके, आता तुम्हाला माहिती आहे ऍज अ टाइम इन्क्रीजेस पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी कम्स डाऊन 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 अँड डाऊन. ओके, आपण हे कुठं पाहिलं? एन्युटी मध्ये पाहिलं. येस,
की जसं जसं बाळांनो काय होतंय, काळ पुढे पुढे चाललाय तसं तर पैशाची किंमत कमी कमी होत चाललेली आहे. जसं जसं जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा म्हणतात की अरे आम्ही 4 आणि 8 आण्यामध्ये काय करायचो, पूर्णपणे बाजार करून यायचो किंवा पूर्ण खरेदी आम्ही करून यायचो. आजकाल 4 आणि 8 आणे चालत पण नाही. म्हणजे पैशाची व्हॅल्यू वाढली कमी झाली? कमी झाली. म्हणजे ज्या 4 आण्यामध्ये तुम्ही अख्खा बाजार करून येऊ शकत होते, ते 4 आणे आज चालतच नाहीये. म्हणजे त्याची डिव्हॅल्युएशन झालंय की नाही? येस. मग आपण त्याच्यासाठी आपण सीएलआयचा वापर करत आहोत. येस. कशासाठी? पर्चेसिंग पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी. की आज त्या जुन्या काळात त्याच 4 आण्यामध्ये आपण एवढं खरेदी करू शकत होतो. आज काय करू शकतो? तर काहीच नाही. येस. मॅच मध्ये टॉसलाही वापरणार नाहीत. ओके. चला नेक्स्ट. सो कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर इज युज्ड इन डिटरमाइनिंग रिअल वेजेस. ओहो, रिअल वेजेस तुम्हाला जर काढायचे असेल तर पहा एकदम इझी. जसं मी तुम्हाला सांगितलं 65 रुपीज पेन्शन असणार, रिटायर झालेला 65 रुपये पगार असणारा माणूस आज 12,000 रुपये पेन्शन घेतोय. म्हणजे 65 रुपीजला ते रिटायर झाले होते, आज त्यांना पेन्शन 12,000 रुपये आहे. सो हु डिसाइडेड दॅट? दिस फॉर्म्युला डिसाइडेड दॅट. येस, हा फॉर्म्युला डिसाइड केला जातो. कसं काय? की आज पैसा किती आणि सीएलआय किती आहे. सो पैसा डिवाइड बाय सीएलआय तुम्हाला कळून येईल बांधू की आज जगण्यासाठी जुन्या काळात एवढे पैसे सफिशियंट होते, पण आज जगण्यासाठी एवढे पैसे त्याला द्यावे लागणार आहेत. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर आर वाईडली युज्ड इन अ निगोसिएशन ऑफ वेजेस इन अ वेज कॉन्ट्रॅक्ट. ओके, हे खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतं वेजेस मध्ये. तुम्ही पाहत असताल की जेवढे पण नोकरी करणारे लोक आहेत त्यांचा दरवर्षी पगार 10%, 2%, 1% अशा प्रकारे एव्हरी इयर तो काय होतो? इन्क्रीज होत असतो. ओके, का इन्क्रीज होतो? बिकॉज ऑफ सीएलआय, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. येस बच्चो. सो हे युजेस आहेत बाळांनो कशाचे? सीएलआयचे. एकदम इझी आणि सिंपल. आणि गव्हर्नमेंट पण बाळांनो याचा खूप सारा वापर करतो. कशासाठी करतो? फॉर डिसाइडिंग टॅक्स इन पॉलिसी. ते नाही दिले का यांनी? सो टॅक्सेशन पॉलिसी डिसाईड करण्यामध्ये गव्हर्नमेंटला सर्वात जास्त जो कोणी मदत करत असेल तो इंडेक्स नंबरच आहे. टॅक्सेशन पॉलिसी. येस. चलो. सो युजेस ऑफ सीएलआय कुछ भी नहीं है. 5.3 कुछ भी नहीं है, एकदम इझी आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 5.3 काय आहे. पण जस्ट मी तुम्हाला युजेस यासाठी घेतली की तुम्हाला आता डेफिनेशन वाचल्यानंतर लगेच कळून जाईल की त्याचा यूज हा कशा प्रकारे केला जातो. ओके. चलो, लिहून देता, थोडस लिहून देतो मी तुम्हाला. ओके, चलो हेडिंग द्या. डेफिनेशन लिहून देतो, मग आपण त्याच्यावर चर्चा करूयात. राईट डाऊन. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. गिव्ह हेडिंग. टेक न्यू पेज and give heading cost of living index number. Okay, write down. It measures effect of change. It measures what? Effect of change in prices. क्वांटिटीची घेणं देणंच नाही आम्हाला. वी टॉक अबाउट ओनली प्राइसेस. चेंज इन प्राइसेस on the cost of living, a particular section of people, at a given place during certain period,
सर्टन पिरियड. ओके बाळांनो, चला. सो लेट डिस्कस दिस. ओके, पहा बाळांनो, पहिल्यांदा काय म्हणतात, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर measures what effect of change in prices, so it concern only with change in prices. पहा बाळांनो, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वात आधी आपण लिहून घेऊ, आधी समजून घेऊ आपण कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय. लक्षात घ्या बाळांनो, की प्रत्येक माणसाला जगण्यासाठी काहीतरी बेसिक गोष्टींची गरज आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा आणि सध्याच्या काळामध्ये वायफाय. ओके, तर या त्याला जगण्यासाठी असणाऱ्या मूलभूत गोष्टी आहेत. मास त्यामध्ये इन्क्लूड केले गेलेलं आहे फॉर शॉर्ट टर्म पर्पज. ओके, सो अन्न, वस्त्र, निवारा, वायफाय, एज्युकेशन, हेल्थ, ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या त्या माणसाला मिळाल्या पाहिजेत. ओके, आणि त्यातनं तो स्वतःला काय करू शकतो, चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. ओके, आता लक्षात घ्या, आता ही जी कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर आहे दॅट डिफर्स विथ अ सेक्शन ऑफ पीपल. ओके, जसं गरीब लोक, मिडल क्लास लोक, अमीर लोक. अमीर लोकांना पण जगण्यासाठी बांधणं, आपण विचार करतो अरे ह्या लोकांना काय कमी आहे, हे लोक एवढे ऍक्टर लोक का आत्महत्या करतात, एवढा सगळा पैसा, एवढा ग्लॅमर आहे, एवढा फेमस आहेत, तरी पण हे लोक आत्महत्या करतात. ओके, यांना काय कमी, आपण जर यांच्या ठिकाणी असतो आपण किती हवा केली असती. समजते किती किती बॅलन्स लाईफ आपण जगलो असतो. पण बाळांनो, त्याला त्याच्या लेवलला त्याचे प्रॉब्लेम्स असतात. समजून घ्या बाळांनो. मग अशा केसमध्ये काय आहे की प्रत्येकाची कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही त्याच्या सेक्शन नुसार डिपेंड असते. लक्षात घ्या, आपण कितीही फायनान्शियली सदन असलो तर एव्हरीबडी हॅज प्रॉब्लेम्स ऍट देअर लेवल. आता अंबानीला काय प्रॉब्लेम नसतील असं थोडी आहे, त्याला पण प्रॉब्लेम असतील, त्याच्या लेवलला प्रॉब्लेम्स असतील. समजते बाळांनो. त्यानंतर असा कोणता माणूस नाही की ज्याला प्रॉब्लेम्स नाही आहेत. एव्हरीबडी हॅज अ प्रॉब्लेम्स बट ऍट देअर ओन लेवल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला वाटतं की अरे यार काय गरज याला, एवढा तो मोठा माणूस आहे ना, असं तसं ते नाही. प्रत्येकाचे हात दगडाखाली असतात. प्रत्येक माणूस त्याचे दुःख सर्वांना सांगू शकत नाही. समजतो. सो CLI डिफर्स विथ अ सेक्शन ऑफ पीपल. ओके, मग सेम केस मध्ये इट ऑल्सो डिफर्स विथ कंट्री टू कंट्री. येस, जर तुम्हाला युरोपमध्ये फिरायला जायचं असेल तर तुमचा इन्कम टॅक्सचा जो रिटर्न आहे ते स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. त्याआधी तुमचं इन्कम टॅक्सचं रिटर्न चेक करतील की तुम्ही किती पैसा कमवता, आणि ते म्हणतील अरे तुम्ही जर एवढाच फक्त पैसा कमवताय, आमच्या कंट्रीमध्ये तुम्ही एवढ्या पैशामध्ये जगू शकत नाही, तुमचा विजाच होणार नाही, तुमचा विजा पासच होणार नाही. का? कारण की त्यांच्यानुसार ते काय म्हणतील, तुम्ही येताना आमच्याकडे गरिबी पसरवता, आम्हाला चालणार नाही. सो त्या कंट्रीचा जो CLI आहे तो इंडियापेक्षा थोडासा हाय जातो. मग तिकडे जगण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पैसा असणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त पैशाची रिक्वायरमेंट आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण तुम्ही एवढ्या पैशामध्ये आमच्या कंट्रीमध्ये नाही जगू शकत. ओके, जसं फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जब तक है जान पे मूवी पाहिला असेल, त्यामध्ये तो शाहरुख खान तो गाणं म्हणतो, चल्ला की जाना काहीतरी गाणं आहे त्याच्यामध्ये. येस, ही इज शोन ऍज अ बेगर इन दॅट सॉन्ग. आणि कोणत्या अँगलने तो बेगर वाटतो त्याच्यामध्ये, कोणत्या अँगलने तो त्यामध्ये भिकारी वाटतोय? अजिबात नाही. लोक त्याच्या टोपीमध्ये पैसे टाकत असतात, तुम्ही पाहिलं असेल ते. गिटार घेऊन कोणता भिकारी तुम्ही आजकाल इंडियामध्ये पाहिला, मला सांगा तुम्ही. गिटार घेऊन उभा असणारा कोणता भिकारी तुम्ही पाहिलाय इंडियामध्ये? नाही. सो लेवल ऑफ भिकारी ऑल्सो चेंजेस ऍज पर CLI. समजतं. म्हणून याचं एवढं महत्व आहे. इकॉनॉमिक्स मध्ये पण ह्या CLIचं खूप जास्त महत्व आहे. नुसतं कॅल्क्युलेशन जाऊ नका की आपण लॅस्पेरचा फॉर्म्युला लावला की CLI निघून जातो. येस, दॅट इज व्हेरी इझी, बट ह्याच्या भावनाही तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे की CLI इकॉनॉमिक्स मध्ये याला खूप महत्व आहे. येस, चला लक्षात घ्या. मग अशा केसमध्ये हा फक्त चेंज इन प्राइसला लक्षात घेतो. आता चेंज इन प्राइसला जेव्हा लक्षात घेतो बाळांनो, त्यावेळेस तो काय विचार करतो की काय कॉस्ट ऑफ लिव्हिंग ऑफ अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ पीपल. ओके, एका सेक्शन ऑफ पीपलवर किती फरक पडलेला आहे. मिडल क्लास असेल, हायर क्लास असेल, हायर मिडल क्लास असेल, किंवा हायर क्लास असेल. अशा खूप सारे टाईप आपल्याला पाहायला मिळतील. त्या सर्व सेक्शन ऑफ पीपलवर काय परिणाम होतो? महागाईच्या दरचा. समजतं? येस. आणि एका पिरियडसाठी ते मर्यादित आहे. काय एका पिरियडसाठी, फॉर सर्टन पिरियड ऑफ टाइम. तुम्ही असं करू शकत नाही की कोणताही पिरियड घेतला आणि त्याला मेजर करत शकले नाही. तुम्हाला एक बेस इयर घ्यावं लागेल आणि एक करंट इयर घ्यावं लागेल. या दोघांना तुम्हाला कम्पेअर करता येईल. येस, आणि त्याला आपण म्हणणार फॉर सर्टन पिरियड ऑफ टाइम. सो CLI मेजर्स व्हॉट चेंज इन प्राइसेस फ्रॉम वन पिरियड टू अनदर पिरियड. दॅट्स इट. एकदम इझी आहे, आणि त्याला आपण जो फॉर्म्युला वापरतो तो एकदम इझी आहे बाळांनो. ओके, CLI चा सर्वात भारी फॉर्म्युला
टोटल एक्सपेंडिचर इन अ करंट इयर डिवायडेड बाय टोटल एक्सपेंडिचर इन बेस इयर. मग सांगा याने आपल्याला काय कळेल, बोला ना. टोटल एक्सपेंडिचर इन बेस इयरने जर आपण डिवाइड केलं त्याने आपल्याला काय कळून जाईल की मागच्या वेळेस जर आपण एका गोष्टीसाठी 1 रुपया खर्च केला तर ह्या वर्षी आपण त्या गोष्टीसाठी किती रुपये खर्च केले. दॅट इज CLI. की आज तीच गोष्ट घेण्यासाठी आपल्याला 1.5 रुपया लागलाय. तीच गोष्ट त्या वर्षी 1 रुपयामध्ये येत होती, आज तीच गोष्ट आपल्याला किती रुपयात मिळते. 1 रुपये 40 पैसे, 1.35 पैसे, 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपयाला मिळत आहे. सो दिस इज CLI. याला आपण काय म्हणणार बांधनो, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. आता मला सांगा टोटल एक्सपेंडिचर इन करंट इयर आपण कसं काढणार. टोटल एक्सपेंडिचर इन करंट इयर आपण कसं काढणार बांधनो. करंट इयरची प्राइस घेणार, येस, आणि आपल्याला करंट इयरची क्वांटिटी कंझ्युम केली त्या माहिती का आपल्याला, नाही माहिती. म्हणून आपण काय करणार बांधनो, लास्ट इयर जेवढी क्वांटिटी कंझ्युम केली त्यात आपण इथे काय धरणार आहोत, बेस पकडणार आहोत. सो P1 इंटू Q0 ही झाली करंट इयरचं एक्सपेंडिचर. येस बच्चो. मला सांगा टोटल एक्सपेंडिचर इन अ बेस इयर हे आपण कसं काढणार, P0 करंट बेस इयरची प्राइस इंटू बेस इयरची क्वांटिटी. मग सांगा, सो दिस डिवाइड बाय दिस, विच फॉर्म्युला इज इट. P0 ऑफ लास्ट इयर. एकदम इझी बाळांनो. ओके. सो इथे पहा बाळांनो, आपण आता पहिली मेथड आपण चालू करणार आहोत, मेथड ऑफ कन्स्ट्रक्टिंग CLI. सो देर आर 2 मेथड्स. पहिली कोणती बाळांनो, ऍग्रीगेट एक्सपेंडिचर मेथड, आणि दुसरी आहे फॅमिली बजेट मेथड. दुसरी कोणती आहे, फॅमिली बजेट मेथड. ऍग्रीगेट एक्सपेंडिचर मेथडला आपण काहीच करत नाही, आपण लॅस्पियरचा फॉर्म्युला वापरतो. कोणता फॉर्म्युला वापरतो बाळांनो, आपण लॅस्पियरचा फॉर्म्युला वापरतो. आणि बाळांनो इथे आपण वापरतो काय बाळांनो, आय. आता हा फॉर्म्युला मी तुम्हाला कुठे लिहून दिला माहितीये, स्टार्टिंगलाच पहिल्याच पेजवर असणार आहे. पहा, I इज इक्वल टू P1 अपॉन P0 म्हणजे इंडेक्स फॉर सिंगल कमॉडिटी. चेक करा तुमच्या थेअरीमध्ये फर्स्ट डेलाच आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. म्हणजे प्रत्येक आता आपण काय करतोय, क्वांटिटी आपण ऍग्रीगेट काढतोय की टोटल क्वांटिटी तो अख्खा ग्रुप कितीने इन्क्रीज झाला. इथे आपण काय करणार बांधनो, एक एक कमोडिटीज आपण पाहणार, कारण की इथे समेशन नाही ना. पहा पाहिजे समेशन साईन आहे का, इथे समेशनचं साईन नाही बाळांनो. इथे फक्त काय म्हणतो कमोडिटी वाईज. आणि आय ची व्हॅल्यू आपण कशी काढतो, फॉर पर कमोडिटी. पर कमोडिटी आपण ती व्हॅल्यू काढत असतो. जास्त लोड घेऊ नका, जर तुम्हाला कळत नसेल तर जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हा मी तुम्हाला सांगून देईन. येस, चलो. सो गिव्ह नेक्स्ट हेडिंग, methods to construct cost of living index number. Methods to construct CLI. कुछ भी नहीं इसके अंदर, बस इकोनॉमिक्स के पॉइंट ऑफ व्यू से बहुत इसका बहुत म्हणजे खूपच महत्व आहे वाढण्याला इंडेक्स नंबरला. सो नंबर 1 टाका बांधनो, aggregate expenditure method into bracket weighted aggregate method. Aggregate expenditure method or weighted aggregate method. डायरेक्टली बांधण्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे डायरेक्टली, बाकी काही थिअरी बिरी लिहित बसायची नाही आपल्याला. राईट डाऊन CLI इज इक्वल टू वरचा व्हर्बल फॉर्म्युला लिहिता त्यानंतर खालचा फॉर्म्युला लिहिता. CLI इज इक्वल टू टोटल एक्सपेंडिचर in current year divided by total expenditure in base year. सिंबॉलिकली लिहून घ्या, समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ पोगो मल्टीप्लाय बाय 100. इथे पण मल्टीप्लाय बाय 100 करून घ्या वरती वर्बल फॉर्म्युल्यामध्ये.
So write down note. Above formula is equivalent to, write down. Above formula, note, write down note. Above formula is equivalent to Laspeyres price index number. Equivalent to Laspeyres price index number. Okay. Next thing down. Number 2, family budget method or weighted relative method or weighted relative method. एक्झामला ते काही पण नाव वापरू शकतात. चलो सो डायरेक्ट फॉर्म्युला CLI इज इक्वल टू summation of IW divided by summation of W. Yes guys, so त्याच्या खाली where I is equal to, आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण लिहिलेला आहे एकदा, स्टिल वी आर रायटिंग इट अगेन. I is equal to P1 upon P0 into 100. Next line, W is equal to P0 into Q0. ओके. आता सपोज जर या फॉर्म्युला आपण या दोन व्हॅल्यूज टाकल्या, आय ची व्हॅल्यू सपोज आपण पुट केली, आय ची व्हॅल्यू बघा इथे आय ची व्हॅल्यू टाकली मी समेशन ऑफ काय नो P1 अपॉन P0 मल्टिप्लाय डब्ल्यू ची व्हॅल्यू टाकली नो पोगो P0 Q0 होल डिवाइडेड बाय समेशन ऑफ P0 Q0. पहा बाळांनो इथे काय होईल, हा P0 कॅन्सल होऊन जाईल एकमेकाला. आतमध्ये काय वरून बांधलो समेशन ऑफ P1 इंटू Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ पोगो. कोणता फॉर्म्युला आला बाळांनो परत सांगा बरं. विच फॉर्मूला? यस अगेन लेस्पियर का फॉर्मूला मिल गया अपने को. सो मजाक हो रहा है ये. ओके सो राइट डाउन CLI इज इक्वल टू दिस. त्याच्या खाली व्हेर लिहून झालं ना, त्याच्या खाली देअरफॉर CLI इज इक्वल टू दिस. म्हणजे दोन मेथड दिलेले आहेत, पण दोन्ही मेथड येऊन जाऊन परत एकदा एकाच ठिकाणी आपल्याला येत आहेत. येस गाईज, बट
एक्झामला जो डेटा आपल्याला प्रोव्हाइड केला जाईल दॅट मे डिफर. सो वी नीड टू स्टडी बोथ द मेथड्स. ओके, चला पहिली मेथड कोणती पहिल्यांदा ऍग्रीगेट एक्सपेंडिचर, दुसरी कोणती फॅमिली बजेट. फॅमिली बजेट मध्ये आपण वेट्स वापरतो एवढं लक्षात घ्या फक्त. वी यूज व्हॉट वेट्स इन अ फॅमिली बजेट. ओके, आता इथे पहा, जे लोक क्वेश्चन नीट वाचणार नाहीत त्यांना इथे प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. इथे मी आधी क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतो, सॉल्व्ह तुम्हालाच करायचं आहे, डोंट वरी, आय एम नॉट गोइंग टू सॉल्व्ह दिस. ओके, पहा, कन्स्ट्रक्ट सीएलआय. सीएलआय म्हणल्यानंतर दोन, एक ऍग्रीगेट एक्सपेंडिचर मेथड किंवा फॅमिली बजेट मेथड. खतम. फॅमिली बजेट मेथडला आपल्याला वेट्स दिलेले असतील, काय दिले असतील वेट्स. जर वेट्स दिले असतील तर फॅमिली बजेट मेथड, आणि नाहीतर आपल्याला त्यांनी सांगितलं असेल क्लिअरली, काही सांगितलं नाहीये, नथिंग. सो आपण ऍग्रीगेट एक्सपेंडिचर मेथडने आपण सॉल्व्ह करणार. जर आपल्याला काहीच ते बोलत नाहीत तर वी आर सॉल्विंग इट बाय ऍग्रीगेट एक्सपेंडिचर मेथड. म्हणजे कोणता फॉर्म्युला, लॅस्पियरचा फॉर्म्युला. ओके, आणि जर वेट्स दिले असतील तर आपण काय करणार बांधनो, वेटचा वापर कर. बघा इथे जसं हा एक्झाम्पल पहा, इथे आपल्याला क्लिअरली त्यांनी काय दिले बांधनो, वेट्स दिलेले आहेत. हे पहा, येस. सो जसा डेटा तसा आपण फॉर्म्युला यूज करणार, पण क्वेश्चन नीट वाचा, सीएलआय. ओके, चला मग डेटा देताना आपल्याला काय काय प्रोव्हाइड केले पहा. इथे ग्रुपचं नाव दिलंय, ओके, फूडचे नाव दिलेत, काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा बेस इयरची प्राइस डिवाइडेड बाय P0, बेस इयरची क्वांटिटी Q0 आणि करंट इयरची प्राइस दिली दॅट इज P1. सर करंट इयरची सर क्वांटिटी दिली नाही सर, काही गरजच नाही ना. लास्ट इयर मध्ये करंट इयरची क्वांटिटी गरज आहे का आपल्याला, नाहीये. सो जे नाही त्याच्या मागे लागू नको, जे विचारलंय ते सॉल्व्ह कर बाळा. ओके, चलो स्टार्ट सॉल्विंग दिस, डू इट फास्ट. लास्ट ईयर का फॉर्मूला निकालो, क्वेश्चन लिखो और मुझे इसका आंसर बताओ. कुछ भी नहीं है इसके अंदर, कुछ भी नहीं है. यू हैव ओवरऑल 5 मिनट्स टू सॉल्व दिस. कुछ भी नहीं इसके अंदर.
Is it done बच्चों? एकदम इझी. 160 इज द आन्सर विच इज देअर ऑन युअर स्क्रीन. एकदम इझी वाढणं, काहीच नाही. लॅस्पियरचा फॉर्म्युला लावायचा आपल्याला. ओनली लॅस्पियर्स, नथिंग. आता पहा, इथे थोडंसं इंटरप्रिटेशनचं खूप महत्वाचं आहे. पहा, इंटरप्रिटेशन आपल्याला द्यावं लागणार आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. ओके, चलो पहा इथे काय म्हणतात. अ पर्सन अर्निंग ₹100 इन अ बेस इयर should earn 160 in a current year to maintain the same standard of living. लक्षात घ्या, जो माणूस ₹100 बेस इयर मध्ये कमवत होता, त्याला आता त्याच गरजा भागवण्यासाठी ₹160 कमवायला लागणार आहेत. याचा वेगळा इंटरप्रिटेशन अजून देतो तुम्हाला. जुन्या काळात जी गोष्ट ₹100 मिळत होती, तीच गोष्ट आज ₹160 झालेली आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. आर यू गेटिंग दिस? येस. महागाईचा दर हा वाढतच चाललाय, वाढतच चाललाय, वाढतच चाललाय की नाही बाळांनो? येस. सो त्यानुसार बाळांनो आपण ही वाटचाल पुढे ढकलत आहोत. येस. चलो नेक्स्ट. एक्सरसाइज 5.3. एक्सरसाइज 5.3. so क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 ह्याला आपण काय CLI वापरायचं आहे आणि कोणती वापरायची आपल्याला? ऍग्रिगेट मेथड म्हणजे लॅस्पियर वापरायचा आहे. ओके, सो एकदम इझी आहे. मी त्याला सॉल्व्ह करणार नाही. लॅस्पियरचा फॉर्म्युला आहे. एकदम एकदम इझी आहे. ओके, सो डू इट ॲज अ होमवर्क. क्वेश्चन नंबर 1 होमवर्क, क्वेश्चन नंबर 2 होमवर्क एंड क्वेश्चन नंबर 3 इज ऑल्सो होमवर्क. डू इट एज होमवर्क. नथिंग, कुछ भी नहीं बच्चों इसके अंदर. क्लासरूम में टाइम पास करने सब कुछ भी नहीं इसके अंदर. ओके, सो आपण थांबूया तिथे. अँड क्वेश्चन नंबर 1, 2 अँड 3 आर होमवर्क. Okay, so write it down fast and do them as a homework.
Okay, Vacho. So time is up. So let's stop here and we'll continue our session tomorrow. Thank you very much. Have a nice day.